नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉबवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आज आपण या लेक्चरमधून 29 आणि 30 नोव्हेंबरचे महत्त्वाचे करंट अफेअर्स डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत. आणि या लेक्चरसोबत आज आपला नोव्हेंबर महिना हा पूर्ण होणार आहे. प्रत्येक लेक्चरसारखंच हे लेक्चरसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. यातला प्रत्येक प्रश्न मी सिलेक्ट करून काढलेला असतो. आता हे मी का बरं सांगते, तर परत अजून तुम्ही या प्रश्नातल्या काही क्वेश्चन्समध्ये सिलेक्शन करू नये, म्हणजेच पूर्ण लेक्चर त्यातला एक ना एक प्रश्न शेवटपर्यंत लक्षपूर्वक बघा. हे सांगण्यामागचं कारण म्हणजे ऑलरेडी मी काही सिलेक्टिव्ह क्वेश्चन्सच तुमच्यापर्यंत इम्पॉर्टंट आहेत तेच घेऊन येते. परत जर अजून त्यात तुम्ही सिलेक्शन केलं आणि जर एखादा प्रश्न तुमच्याकडून मिस झाला आणि तोच एक्झाममध्ये विचारला तर असं होऊ नये, म्हणून या प्रत्येक लेक्चरमधला प्रत्येक प्रश्न लक्षपूर्वक ऐकत जा. आणि हे लेक्चर बघून झाल्यानंतर ह्याची PDF तुम्ही डाउनलोड करू शकता विजन गव्हर्नमेंट जॉब ऑफिशियल या आमच्या टेलिग्राम चॅनलवरून. या PDFचा तुम्हाला ह्या लेक्चरच्या नोट्ससारखा फायदा होऊ शकतो. आता आपण आजच्या लेक्चरकडे येऊ आणि पहिला प्रश्न बघू. समलिंगी विवाह नोंदणीकृत करणारा पहिला दक्षिण आशियाई देश कोणता? या प्रश्नाचा आन्सर आहे बघा दुसरा पर्याय, नेपाळ. तर रिसेंटली नेपाळमध्ये पहिला ऑफिशियल समलिंगी विवाह हा झालेला आहे, म्हणजे याची अधिकृतपणे नोंदणी सुद्धा नेपाळमध्ये करण्यात आलेली आहे. आता ॲक्च्युली बघा 2007मध्येच नेपाळचं जे सुप्रीम कोर्ट आहे तर त्यांनी अशा पद्धतीच्या समलिंगी विवाहाला मान्यता दिली होती, म्हणजे परवानगी दिली होती. त्यानंतर 2015मध्ये जे नेपाळने त्यांची राज्यघटना स्वीकारलेली आहे तर त्या राज्यघटनेमध्ये सुद्धा त्यांनी असं मेन्शन केलंय की लैंगिक प्रवृत्तीच्या आधारावर कोणताही भेदभाव केला जाऊ शकत नाही. आणि आता अशा पद्धतीचा समलिंगी विवाह हा नेपाळमध्ये ऑफिशियली नोंद केलेला आहे. आणि हा फक्त नेपाळचाच नाही तर दक्षिण आशियाई देशांमधला पहिला अशा पद्धतीचा समलिंगी विवाह हा ठरलेला आहे नोंदणीकृत. ओके, पुढचा प्रश्न. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना कशा संदर्भात आहे? आता या प्रश्नाचा आन्सर आहे बघा दुसरा पर्याय, की प्रत्येक व्यक्तीला एक्स्ट्रा 5 किलो धान्य मोफत पुरवणारी ही योजना आहे. ही योजना आत्ता सुरू झाली आहे का? तर नाही. हा प्रश्न मी ह्याच्यासाठी घेतलाय कारण रिसेंटली आपल्या मंत्रिमंडळाने या गरीब कल्याण अन्नधान्य कार्यक्रमाला अजून पुढच्या 5 वर्षांसाठी मंजुरी दिलेली आहे. मग ही योजना कधी सुरू झाली आहे? तर लक्षात ठेवा, कोविड-19च्या पिरियडमध्ये ही पंतप्रधान गरीब कल्याण योजना ही सुरू झाली होती. आणि ह्याच्या अंतर्गत रेशन कार्ड असलेल्यांना म्हणजेच शिधापत्रिकाधारकांना अतिरिक्त 5 किलो धान्य, मग ते गहू असेल किंवा तांदूळ, तर अशा पद्धतीचं 5 किलो धान्य हे या योजनेच्या अंतर्गत त्यांना मिळू शकत होतं. आपल्याला माहिती आहे की कोविड-19मध्ये जवळपास सगळ्यांचेच खायप्यायचे वांदे झाले होते, पण त्यातही ज्यांचं हातावरचं पोट असतं तर अशा गरीब लोकांना अन्नधान्य पुरवण्यासाठी म्हणून ही योजना सुरू करण्यात आली होती कोविड-19च्या पिरियडमध्ये. लक्षात ठेवा, ही योजना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013च्या अंतर्गत समाविष्ट आहे. हा प्रश्न मल्टीलायनरमध्ये एखाद्या लाईनमध्ये हे वाक्य असू शकतं. आता ही योजना आपण थोडं टप्प्याटप्प्यात समजून घेऊ. तर बघा, मी आत्ता सांगितलं होतं की कोविड-19च्या पिरियडमध्ये ही योजना सुरू झाली होती, म्हणजेच एप्रिल 2020मध्ये ही प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना ही सुरू करण्यात आली होती. आणि सुरुवातीला फक्त 3 महिन्याच्या पिरियडसाठीच, म्हणजेच एप्रिल, मे आणि जून 2020 या पिरियडसाठीच 80 कोटी शिधापत्रिकाधारकांना कव्हर करण्याची घोषणा ह्याच्यामध्ये करण्यात आली होती. त्यानंतर काय झालं की ही परत पुढच्या म्हणजे सप्टेंबर 2022 पर्यंत वाढवण्यात आली आणि आत्ता ही योजना अजून पुढच्या 5 वर्षांसाठी एक्सटेंड करण्यात आलेली आहे. देशभरातल्या जवळपास 5 लाख शिधावाटप दुकानांमधून वन नेशन वन रेशन कार्ड या योजनेच्या अंतर्गत कुठल्याही स्थलांतरित मजुराला ह्या योजनेचा लाभ मिळू शकतो. लक्षात ठेवा, या योजनेचं जे नोडल मंत्रालय आहे ते आहे अर्थ मंत्रालय. इथे बघा आपण बघू शकतो की या योजनेवरती आतापर्यंत आपल्या गव्हर्नमेंटनी किती खर्च केलाय. तर ही योजना एप्रिल 2020मध्ये सुरू झाली होती, तर 2020-21 या वर्षामध्ये 1.07 लाख करोड रुपये ह्याच्यावरती खर्च झालेत. त्यानंतर पुढच्या वर्षी म्हणजे 2021-22मध्ये 1.30 लाख करोड रुपये आणि त्यानंतर 2022 ते जवळपास जुलै 2023 पर्यंत जवळपास 40,000 करोड रुपये ह्याच्यावरती खर्च झालेले आहेत आत्तापर्यंत. आणि आता हीच योजना अजून पुढच्या 5 वर्षांसाठी आपल्या गव्हर्नमेंटने एक्सटेंड केलेली आहे. ओके, पुढचा प्रश्न. खनिज ब्लॉक्स लिलावाच्या पहिल्या टप्प्यात क्रिटिकल अँड स्ट्रॅटेजिक मिनरल्सच्या किती ब्लॉक्सचा लिलाव केला जात आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय, 20 ब्लॉक्सचा लिलाव या क्रिटिकल अँड स्ट्रॅटेजिक मिनरलच्या पहिल्या टप्प्यामध्ये होतोय. आता हे खनिज ब्लॉक्स काय आहे बरं?
तर बघा, रिसेंटली आपल्या इकॉनॉमीला बूस्ट करायसाठी आणि क्लीन एनर्जीच्या दिशेने समर्थन देण्यासाठी म्हणून आपल्या केंद्राने एक महत्त्वपूर्ण असे खनिज ब्लॉक्सचा पहिला लिलाव सुरू केलेला आहे. रिसेंटली आपले केंद्रीय खानमंत्री प्रल्हाद जोशी यांनी एका कार्यक्रमामध्ये या लिलावाचा पहिला टप्पा जो आहे त्याचा शुभारंभ केलेला आहे. आता हे खनिज ब्लॉक्स काय आहे बरं? तर बघा, या ब्लॉक्समध्ये ग्रेफाईट, लिथियम, मॉलिब्डेनम, निकेल, कॉपर आणि पोटॅश तर एवढे खनिजांचा समावेश असणार आहे. आणि हे जे ब्लॉक्स आहेत किंवा ह्याचा लिलाव कोणकोणत्या ठिकाणी होणार आहे, तर ओडिशा, छत्तीसगड, जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश, झारखंड, बिहार, तमिळनाडू आणि गुजरात तर या राज्यांमधल्या काही ठिकाणांचा या लिलावामध्ये समावेश होणार आहे. आणि हे जे लिलाव आहेत तर हा 28 फेब्रुवारी 2024 पर्यंत हा पूर्ण होणार आहे. ओके, पुढचा प्रश्न. राज्यघटनेच्या कोणत्या कलमात वित्त आयोगाची स्थापना करण्याचं स्वरूप सांगितलंय? आता वित्त आयोग म्हणलं की कलम 280 हे तुम्हाला माहितीच असायला पाहिजे. आणि इथं बाकीच्या ऑप्शनमध्ये 144, 275 असं दिलेलं आहे. सो या प्रश्नाचा आन्सर आहे चौथा पर्याय, कलम 280(1). वित्त आयोगालाच फायनान्स कमिशन ऑफ इंडिया असं आपण म्हणतो. आता हा पॉलिटीचा प्रश्न करंटच्या लेक्चरमध्ये का घेतलाय हे मी पुढं तुम्हाला सांगणारच आहे, पण ह्याच्या आधी कलम 280 बद्दल थोडक्यात जाणून घेऊ. तर बघा, आपल्या भारतीय राज्यघटनेच्या या 280व्या कलमामध्ये काय सांगितलंय, तर वित्त आयोगाची स्थापना करण्याच्या ज्या तरतुदी आहेत त्या ह्याच्या दिलेल्या आहेत. आणि भारताचे राष्ट्रपती हे वित्त आयोग बनवू शकतात. आणि राज्य आणि केंद्र सरकारमधलं जे टॅक्स डिस्ट्रीब्युशन आहे तर ह्याच्यावरती सुद्धा शिफारस करू शकतात असं 280व्या कलमामध्ये सांगितलेलं आहे. आता हा प्रश्न इथं का बरं घेतलाय ह्याचं कारण म्हणजे बघा, रिसेंटली मोदींच्या अध्यक्षतेखालच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने पुढच्या म्हणजेच 16व्या वित्त आयोगासाठी संदर्भ अटींना मंजुरी दिलेली आहे. त्यामुळं हा प्रश्न मी इथं घेतलेला आहे. आता हा सध्याचा जो चालू आहे तर तो आहे 15वा वित्त आयोग आणि पुढचा जो असणार आहे तो आहे 16वा वित्त आयोग. तर या 16व्या वित्त आयोगाच्या शिफारसी आपल्या सरकारने स्वीकारल्याच्या नंतर पुढच्या 5 वर्षांच्या पिरियडसाठी हे ॲप्लिकेबल असणार आहे. म्हणजेच 1 एप्रिल 2026 पासून पुढच्या 5 वर्षांच्या कालावधीसाठी हा 16वा वित्त आयोग असणार आहे. आता सध्या जो चालू आहे त्याबद्दल पण थोडक्यात जाणून घेऊ. तर बघा, 15वा फायनान्स कमिशन तर हा 2020-21 ते 24-25 या 5 वर्षाच्या पिरियडसाठी होता. म्हणजे या कालावधीसाठी ह्या शिफारसी करण्यासाठी आपल्या गव्हर्नमेंटनी 27 नोव्हेंबर 2017लाच हा 15वा वित्त आयोग स्थापन केला होता. त्यानंतर 1 एप्रिल 2020 पासून सुरू होणाऱ्या पुढच्या 6 वर्षाच्या पिरियडसाठी त्यांनी त्यांच्या फायनल अहवालांद्वारे काही शिफारसी केल्या होत्या. आणि जो 15वा वित्त आयोग आहे तर ह्याच्या शिफारसी 2025-26 या आर्थिक वर्षापर्यंत व्हॅलिड आहेत. आणि म्हणूनच 1 एप्रिल 2026 पासून हा पुढचा 16वा वित्त आयोग हा लागू होणार आहे. ठीक आहे. आणि ह्याच्यासाठी म्हणून आत्तापासूनच ह्याच्या 16 वित्त आयोगासाठी ज्या संदर्भटी आहेत तर ह्याला रिसेंटली आपल्या गव्हर्नमेंटनी मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे हा मुद्दा इथे चर्चेत होता. ओके, पुढचा प्रश्न. पाणबुडी विरोधी युद्ध जहाजे INS माहे, INS मालवण आणि INS मंगरोळ कोणत्या संघटनेने तयार केल्या? आता इथे बघा, मंगरोळ हे ठिकाण केरळ या राज्यामध्ये आणि कोचीन सुद्धा केरळमध्येच आहे. सो या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय, कोचीन शिपयार्ड लिमिटेड. आता हे केरळचं लॉजिक सांगण्यामागचं एवढंच माझा मुद्दा आहे की अशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा कधी कधी लॉजिक लावून काही गोष्टी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू शकता, जेणेकरून प्रत्येक गोष्ट घोकमपट्टी करत बसण्याची गरज पडणार नाही. ओके, तर इथे बघा, रिसेंटली या कोचीन शिपयार्ड लिमिटेडनी ही जी 3 पाणबुडी विरोधी युद्ध जहाजं आहेत तर ही आपल्या भारतीय नौदलाला सुपूर्द केलेली आहेत. आणि त्यानंतर आपल्या भारतीय नौदलांनी या जहाजांना हे INS माहे, INS मालवण आणि INS मंगरोळ अशी नावं त्यांना दिलेली आहेत. ॲक्च्युली या कोचीन शिपयार्ड लिमिटेडनी 2019मध्येच अशा पद्धतीचे टोटल 8 अँटी सबमरीन वॉरशिप जहाजं बनवायसाठी आपल्या संरक्षण मंत्रालयासोबत करार केला होता. आणि त्याच्यापैकी 3 आता हे त्यांनी आपल्या भारतीय नौदलाला सुपूर्द केलेली आहेत. आता ह्यातलं जे प्रत्येक जहाज आहे तर हे जवळपास 78 मीटर लांबीचे असणार आहे आणि 11.5 मीटर रुंदीचं हे असणार आहे. याचा जो ॲव्हरेज स्पीड आहे तर तो जवळपास 25 नॉट्स म्हणजेच अंदाजे 45 किलोमीटर प्रति तासपर्यंतचा हा स्पीड हे जहाजं गाठू शकतात. आणि ह्याच्यामध्ये सीटिंग कॅपॅसिटी जवळपास 7 नौदल अधिकारी यांच्यासोबतच 57 कर्मचारी असतील. ओके, पुढचा प्रश्न. बँकिंग नसलेल्या ग्रामपंचायतींना बँकिंग सेवा द्यायसाठी ओडिशा सरकारने कोणती बँक सुरू केली आहे? याचा आन्सर आहे दुसरा पर्याय, अमा बँक.
तर रिसेंटली ओडिशाचे CM नवीन पटनाईक यांनी ओडिशातल्या जवळपास 4,400 बँकिंग सेवा नसलेल्या ग्रामपंचायतींना या सगळ्या सर्व्हिसेस द्यायसाठी म्हणून हा अमा बँक नावाचा एक उपक्रम सुरू केलेला आहे. कशासाठी? तर ग्रामपंचायत लेवलवरती सुद्धा आर्थिक समावेशासाठी त्यांनी हा उपक्रम सुरू केलेला आहे. आणि ह्याच्या अंतर्गत त्या ग्रामपंचायतीतले जे वृद्ध लोक असतील किंवा दिव्यांग व्यक्ती किंवा गरोदर महिला, तर अशा सगळ्यांसाठीच घरोघरी सेवा देण्यासाठी किंवा सर्व्हिस द्यायसाठी म्हणून उपाययोजना केल्या जात आहेत. तर अशा पद्धतीचा हा अमा बँक नावाचा उपक्रम रिसेंटली ओडिशाच्या गव्हर्नमेंटनी सुरू केलेला आहे. ओके, आता पुढचा प्रश्न बघा. बऱ्याच वेळा आयोग वेगवेगळे कप हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत असाही प्रश्न विचारत असतो. तसाच हा प्रश्न आहे की डेव्हिस कपशी कोणती क्रीडा स्पर्धा संबंधित आहे? आणि ह्याचा आन्सर आहे दुसरा पर्याय, टेनिस. ॲक्च्युली टेनिसचा वर्ल्ड कप असं सुद्धा म्हणतात ह्या डेव्हिस कपला. आणि ह्यातले जे विनर असतात तर त्यांना वर्ल्ड चॅम्पियन असंही म्हणतात. आता हा प्रश्न घेण्यामागचं कारण म्हणजे रिसेंटली हा जो डेव्हिस कप आहे तर ह्याच्यामध्ये पहिल्यांदाच इटली हा देश हा कप जिंकलेला आहे आणि त्यांनी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवलेलं आहे. हा जो डेव्हिस कप आहे तर हा पुरुष टेनिसमधला प्रमुख असा आंतरराष्ट्रीय एक सांघिक स्पर्धा आहे. जनरली आपल्याला माहिती आहे की टेनिस हा दोघांमध्ये किंवा चौघांमध्ये खेळवला जातो, पण ही एक प्रमुख अशी आंतरराष्ट्रीय सांघिक स्पर्धा आहे डेव्हिस कप. ह्यालाच टेनिसचा वर्ल्ड कप असंही म्हणतात. ओके, पुढचा प्रश्न. 2023साठी मेरियम वेबस्टरचा शब्द म्हणून कोणता शब्द निवडला गेला आहे? याचा आन्सर आहे चौथा पर्याय, ऑथेंटिक. आता जसं ऑक्सफर्ड किंवा कॅम्ब्रिज या युनिव्हर्सिटी जसं वर्ड ऑफ द इयर डिक्लेअर करतात, तशाच पद्धतीनं या मेरियम वेबस्टर इनकॉर्पोरेटेड या एका अमेरिकन कंपनीनं त्यांचा वर्ड ऑफ द इयर म्हणून ऑथेंटिक या शब्दाला सिलेक्ट केलेलं आहे. आता हे ऑथेंटिक हा शब्द त्यांनी का बरं सिलेक्ट केला? याचं कारण म्हणजे सध्या या वर्षामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डीपफेक्स या गोष्टी खूप वर आलेल्या आहेत. त्याच्यामुळं खरं काय आणि खोटं काय ह्यातला फरकच समजत नाही आणि त्यामुळं ऑथेंटिक हा शब्द खूप चर्चेत आला होता तिकडं आणि म्हणून त्यांनी या शब्दाला वर्ड ऑफ द इयर म्हणून सिलेक्ट केलेलं आहे. आता मेरियम वेबस्टरबद्दल सांगायचं तर बघा, मेरियम वेबस्टर इनकॉर्पोरेटेड ही एक अमेरिकन कंपनी आहे जी जास्त करून त्यांच्या रेफरन्स बुक म्हणजे संदर्भ पुस्तकांसाठी ओळखली जाते, कारण हे पुस्तकं ते पब्लिश करतात आणि खास करून ती त्यांच्या डिक्शनरीसाठी तिकडं ओळखली जाते. आणि ही US मधले सगळ्यात जुने जे डिक्शनरी पब्लिश करणाऱ्या कंपन्या आहेत त्याच्यापैकी एक मानली जाते. 1831मध्ये जॉर्ज आणि चार्ल्स मेरियम यांनी स्प्रिंगफील्ड मॅसेच्युसेट्स या ठिकाणी एक ही G&C मेरियम नावाची कंपनी स्थापन केली होती, ज्याला आता मेरियम वेबस्टर इनकॉर्पोरेटेड असं नाव पडलेलं आहे. त्यांनी त्यांचा ऑथेंटिक हा वर्ड ऑफ द इयर म्हणून सिलेक्ट केलेला आहे. ओके, पुढचा प्रश्न. मादागास्करच्या अध्यक्षपदी कोणाची पुन्हा निवड झाली आहे? आता हे इमेजवरून चला हवा येऊ द्यामधले निलेश साबळे वाटत आहेत, पण हे ते नाही आहेत. अँड्री राजोएलिना असं ह्यांचं नाव आहे. जोक सपाट, पण हे सध्या मादागास्करचे अध्यक्ष म्हणून परत एकदा ह्यांची निवड झालेली आहे. त्यांच्याकडे जे त्यांचं स्वतंत्र असं राष्ट्रीय निवडणूक आयोग आहे, तर ह्यांनी इलेक्शन घेतल्यानंतर हे जे सध्याचे त्यांचे अध्यक्ष अँड्री राजोएलिना हे आहेत, तर यांना 50% ॲक्च्युली जवळपास 59% मतं ह्यांना मिळालेली आहेत. त्याच्यामुळं आता हेच परत एकदा त्यांच्या इलेक्शनच्या पहिल्या फेरीतच हे अध्यक्ष म्हणून त्यांची जी निवडणूक आहे तर हे यांनी जिंकलेली आहे. मादागास्करबद्दल सांगायचं तर आफ्रिका खंडातला हा एक बेट देश आहे जो की इंडियन ओशियनमध्ये आपल्याला इथे दिसतोय. ह्याची राजधानी आहे अँटानानारिओ आणि इथलं चलन आहे मॅलागेसी एरियरी. याच्याबद्दल अजून थोडं सांगायचं तर बघा, खूप कमी आहे इथली पॉप्युलेशन. जवळपास 30 दशलक्ष पॉप्युलेशन आहे इथं. त्याच्यापैकी 11 दशलक्ष हे तिथले नोंदणीकृत वोटर्स आहेत आणि ही ऑफिशियली ह्याचं नाव आहे मादागास्कर प्रजासत्ताक. आफ्रिकेच्या आग्नेय किनारपट्टीवर असलेला हा एक बेट देश आहे. लक्षात ठेवा, जगातल्या 4थ्या क्रमांकाचं सगळ्यात मोठं बेट आहे हे मादागास्कर आणि 2ऱ्या क्रमांकाचं सगळ्यात मोठं बेट देश आहे हा. आणि जगातला तसं बघितलं तर 44वा सगळ्यात मोठा देश आहे मादागास्कर, जो की एक बेट देश आहे. याची राजधानी आणि सगळ्यात मोठं शहरसुद्धा अँटानानारिवो हेच शहर आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न. इफ्फी 2023मध्ये कोणत्या चित्रपटाला गोल्डन पिकॉक पुरस्कार मिळाला आहे? आता हा आणि पुढचा हे दोन्ही प्रश्न इफ्फीशी संबंधित आहेत आणि यावर्षी गोल्डन पिकॉक पुरस्कार हा एंडलेस बॉर्डर नावाच्या एका पर्शियन मूवीला हा गोल्डन पिकॉक अवॉर्ड मिळालेला आहे.
हा जो मूव्ही आहे तर हा अब्बास अमिनी यांनी डायरेक्ट केलेला आहे, म्हणजे हे याचे डायरेक्टर आहेत. आणि या एका पर्शियन मूव्हीला सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी फेमस असा गोल्डन पिकॉक हा अवॉर्ड देण्यात आलेला आहे यावेळेसच्या इफ्फी पुरस्कारांमध्ये. इफ्फीचा फुल फॉर्म आहे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया, आणि यावर्षीचे हे फेस्टिवल्स गोव्यामध्ये झालेले आहेत. ओके, पुढचा प्रश्न. 54व्या इफ्फी महोत्सवात पंचायत 2ने कोणता पुरस्कार जिंकला? याचा आन्सर आहे तिसरा पर्याय, वेब सिरीजसाठीचा OTT पुरस्कार हा पंचायत 2 या ॲमेझॉन प्राईमच्या एका सिरीजला मिळालेला आहे. लक्षात ठेवा, यावेळी इफ्फीमध्ये पहिल्यांदाच वेब सिरीजसाठी वेगवेगळे अवॉर्ड्स हे ह्याच्यामध्ये सुरू झालेले आहेत. आणि यावेळी पहिल्याच या वेब सिरीजच्या उद्घाटनाचाच आपण OTT पुरस्कार म्हणू शकतो, तर हा पंचायत 2 या सिरीजला मिळालेला आहे. लक्षात ठेवा, यावेळेसचे जे इफ्फी अवॉर्ड्स आहेत तर हे 54वे इफ्फी महोत्सव चालू होता गोव्यामध्ये. याच्यामध्ये ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवरती पब्लिश होणारा हा जो एक हिंदी कॉमेडी सिरीज आहे ज्याचं नाव आहे पंचायत 2, तर ह्याला हा पुरस्कार मिळालेला आहे. आणि हा अशा पद्धतीचा पहिलाच वेब सिरीजसाठीचा OTT पुरस्कार आहे जो की पंचायत 2ला मिळालेला आहे. ओके, पुढचा प्रश्न. कोणत्या चित्रपटासाठी दिग्दर्शक ऋषभ शेट्टी यांना इफ्फी 54मध्ये विशेष ज्युरी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले? याचा आन्सर आहे चौथा पर्याय, कांतारा. खूप फेमस झाला होता हा मूव्ही, खूप कमी बजेटमध्ये बनलेला आहे. एक कन्नड भाषेतला ॲक्शन थ्रिलर मूव्ही आहे, तुम्ही सुद्धा बघितला असेल कदाचित. 2022मध्ये हा पब्लिश झालेला आहे. तर हा मूव्ही ऋषभ शेट्टी यांनीच ह्याची स्टोरी लिहिली आहे, डायरेक्टरसुद्धा हेच आहेत. आणि एवढंच नाही तर या मूव्हीमध्ये ॲक्टर म्हणून सुद्धा ऋषभ शेट्टी यांनीच काम केलेलं आहे. आणि या मूव्हीसाठी त्यांना विशेष ज्युरी पुरस्कारांनी यावेळच्या 54व्या इफ्फी महोत्सवामध्ये सन्मानितसुद्धा करण्यात आलेलं आहे. कांतारा मूव्ही तुम्ही बघितला असेलच, बघितला नसेल तर एकदा बघा. एका काल्पनिक अशा गावामध्ये आपला सध्याचं ह्युमन बीइंग आणि निसर्ग यांच्यामधला जो वैचारिक संघर्ष आहे तर हे याच्यामध्ये दाखवलेलं आहे. तिथल्या परंपरा आणि मॉडर्नायझेशन ह्याच्यामध्ये जसा वाद होतो तर हे सुद्धा त्यांनी थोडक्यात त्या मूव्हीमध्ये मांडायचा प्रयत्न केलेला आहे. ओके, पुढचा प्रश्न. अलीकडेच हेनरी किसिंजर यांचं निधन झालं, त्यांना कोणत्या शाखेत नोबेल पुरस्कार मिळाला होता? ह्याचा आन्सर आहे तिसरा पर्याय, शांततेचा नोबेल पुरस्कार त्यांना मिळाला होता हेनरी किसिंजर यांना. आणि ते अमेरिकेचे माजी परराष्ट्र सचिव होते. यांचं रिसेंटली वयाच्या 100व्या वर्षी निधन झालेलं आहे. आणि जेव्हा बघा कोल्ड वॉर चालू होतं तर या पिरियडमध्ये हेनरी किसिंजर यांची अमेरिकेमध्ये खूप महत्त्वाची भूमिका होती. 1970च्या पिरियडमध्ये किसिंजर हे रिपब्लिकन अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्या अंतर्गत तिथले राज्य सचिव होते अमेरिकेचे. आणि त्यांनी बऱ्याच वेगवेगळ्या जागतिक कार्यक्रमांवरती कामसुद्धा केलेलं आहे. आणि त्यासाठीच त्यांना 1973चा शांतता पुरस्कार मिळाला होता. नोबेलचे अवॉर्ड बऱ्याच वेळा शेअर होतात, म्हणजे दोघांना किंवा तिघांना ॲट अ टाईम दिले जातात. जसं की कैलाश सत्यार्थी आणि मलाला युसुफजाई, तर या दोघांना एकाच वेळी नोबेल पीस प्राईज मिळालं होतं. तशाच पद्धतीनं 1973चा हा नोबेल पीस प्राईज हे हेनरी किसिंजर आणि उत्तर व्हिएतनामचे ले ड्यूक थो, तर या दोघांना सुद्धा मिळाला होता. ओके, तर अशा पद्धतीने आज आपण या लेक्चरमधून 29 आणि 30 नोव्हेंबरचे महत्त्वाचे करंट अफेअर्स डिटेलमध्ये अभ्यासलेले आहेत. आणि आज या लेक्चरमधून फायनली आपला नोव्हेंबर महिना आपण पूर्ण केलेला आहे. आणि लवकरच आपण डिसेंबर महिन्याच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. तर भेटूयात मग लवकरच पुढच्या लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.